रोजचे प्रतिबिंब दिनांक 8 ऑक्टोबर. रोजची व्यक्तिगत नोंद. आणि जिथे चूक आढळून आली तिथे लगेच त्याबद्दलची कबुली दिली. अल्कोहोलिक्स अनॉनिमस, पान 59, इंग्रजी. एका विलक्षण उत्साहाने मी माझ्या मद्यमुक्ततेच्या नव्या आयुष्याजवळ जाण्यास सुरुवात केली. नवे मित्र जोडले जात होते आणि बिघडलेले मैत्रीचे संबंध जुळले जात होते. भावना उत्तेजित करणारे ते आयुष्य होते. मला माझ्या कामाच्या ठिकाणी आनंद येत होता. मला एवढे धैर्य आले की आमच्या काही गिरायकांच्या बाबतीत जो हलगर्जीपणा आमच्या हातून घडला त्या बाबतीत मी अहवाल पाठवले. एके दिवशी मी पाठवलेल्या अहवालांचा परिणाम म्हणून ऑफिसात त्या गिरायकांच्या तक्रारी आल्या आणि त्या माझ्या साहेबांवर शेकल्या गेल्या. साहेब दुःखी झाला. उच्चाधिकाऱ्यांनीही साहेबाला धारेवर धरले. हे मला माझ्या सहकार्याने सांगितले. हे सर्व रामायण मी लिहिलेल्या अहवालामुळे घडले आहे हे मला कळून चुकले. माझ्या साहेबांवर जी आफत आली आहे त्याला मी जबाबदार आहे असे वाटू लागले. मी ही सर्व हकीकत माझ्या सहकाऱ्यांच्या कानावर घातली. त्याने मला धीर दिला व साहेबांची क्षमा मागण्याची गरज नाही असे सांगितले. पण परिणामाची भीती न बाळगता मला काहीतरी केलेच पाहिजे असे मला सारखे वाटू लागले. मनाचा हिय्या करून मी माझ्या साहेबांकडे गेलो. त्यांच्या अडचणीच्या कामात त्यांना मी मदत केली. साहेब आश्चर्यचकित झाले. पण एकमेकाच्या सहवासामुळे एक अकल्पित गोष्ट घडून आली. ती म्हणजे भविष्यकाळात आम्हा दोघांमध्ये थेट आणि अधिक चांगले संबंध जुळून घेण्यास परस्परांमध्ये मान्यता मिळाली.